नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। उन्हाळा स्पेशल झटपट बनणारा कैरीचा भात। हा भात बनवायला 15 मिनिट लागतात। तर टिफिनसाठी किंवा लंच डिनरसाठी कधी हा राईस तुम्ही बनवू शकता। तर चवीला अतिशय छान असा लागतो। तर बघू शकता याचा कलर आणि टेक्स्चर बघू शकता, खूप सुंदर असा हा भात लागतो। तर अतिशय मोकळा असा बघू शकता तुम्ही। इथे मी या बाउलमध्ये सर्व करते। तर तुम्ही पाहू शकता हा अतिशय मोकळा असा राईस अतिशय चवीला छान लागतो। तर आपण पाहूयात। 1 वाटी इथे बासमती राईस घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून याला मी 20 मिनिटासाठी भिजत ठेवलेला आहे। तर हा भात मी तयार करून घेतलेला आहे 1 शिट्टी घालून। 1 वाटी राईससाठी 2 वाटी पाणी ॲड करून हा मोकळा भात शिजवून घेतलेला आहे। एका पॅनमध्ये इथे तेल ॲड केलेलं आहे। तेलामध्ये मोहरी ॲड केलेली आहे, इथे उडीद डाळ ॲड केलेली आहे। तर अगदी 1-1 चमचा ह्या डाळी ॲड केलेल्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। तर इथे बघू शकता ह्या ज्या डाळी आहेत त्या व्यवस्थित होऊ देणं गरजेचं आहे। तर व्यवस्थित असं याला छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर मोहरी आपली तडतडते तोपर्यंत मी इथे हिंग ॲड करून घेतलेला आहे आणि इथे 1 चमचा जिरे ॲड केलेला आहे आणि ही जी फोडणी आहे व्यवस्थित अशी छान होऊ द्यायची आहे आपल्याला। तर यामुळे काय होतं, जिरे मोहरी तडतडेपर्यंत ह्या डाळी पण व्यवस्थित अशा छान लालसर होतात। तर 2 सुक्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत। 1 सुक्या मिरचीचे 2 तुकडे केलेले आहेत। इथे कढीपत्ता आहे। तर हा कढीपत्ताही ॲड केलेला आहे। भरपूर प्रमाणात कढीपत्ता ॲड करा आणि इथे मी काजू घेतलेले आहेत आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, प्रत्येकी 2-2 चमचे घेतलेले आहेत आणि इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे। फोडणीमध्ये जर कोथिंबीर ॲड केली तर ह्या भाताचा स्वाद अधिक लागतो। तर तुम्ही नक्की करून बघा। छान डाळी झालेल्या आहेत, फोडणी झालेली आहे आणि इथे एक कैरी मी किसून घेतलेली आहे। तर मोठी कैरी असेल तर अधिकच उत्तम। माझ्याकडे छोटी होती त्यामुळे मी किसून घेतलेली आहे आणि व्यवस्थितरित्या ही कैरी छान या फोडणीमध्ये परतली गेली पाहिजे। तर हळद घातलेली आहे इथे 1 चमचा आणि हा मोकळा शिजलेला भात आहे तो बघू शकता थंड झाल्यावरच मी यामध्ये ॲड केलेला आहे। तर भात आधी शिजवून घेतला आणि थंड होण्यासाठी ठेवला होता। तर किती सुंदर असा हा भात झालेला आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे यामध्ये आणि अर्धा चमचा साखर ॲड केलेली आहे। ऑप्शनल आहे, साखर नाही घातली तरी हरकत नाही, पण थोडीशी चव बॅलन्स होण्यासाठी मी इथे साखर ॲड केलेली आहे आणि पटपट असा हा भात आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तर बघू शकता मिक्स करतानाच किती छान असा दिसतोय हा भात। तर याऐवजी तुम्ही लेमन राईसही बनवू शकता। जर कैरी नसेल तर याऐवजी लिंबाचा रस यामध्ये पिळू शकता। तर अशा पद्धतीने हा भात अगदी झटपट असा तयार होतो आणि उन्हाळ्यात आपल्याला काहीतरी असं चटपटीत हवंच असतं। तर हा भात नक्की ट्राय करून बघा। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत बाय।